जय जिजाऊ, जय शिवराय. मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणावरून नको ती वाचाळ वक्तव्य येऊ लागली आहेत आणि अशातच जे सरकारमध्ये आहेत त्यांनासुद्धा सरकारचा GR, सरकारची कृती, सरकारने घेतलेला आदेश मान्य नाही का? प्रश्न पडतो. ज्या व्यक्तीला समाजानं 2-2 वेळा नाकारलं, पण याच राज्यकर्त्यांनी काही हव्यासापोटी मागच्या दारानं विधान परिषदेवर घेऊन पुन्हा त्यांना मंत्री केलं, अशा त्या पंकजा मुंडे. त्या म्हणाल्या, आपण गुलामगिरीतून स्वतंत्र झालो तेव्हा गुलामीतलं निजामाचं गॅजेट स्वीकारणं कितपत योग्य आहे? मला त्यांना रोखठोक सांगायचं आहे, आपण गुलामीतून मुक्त झालो. हैदराबाद गॅजेट स्वीकारणं कितपत योग्य या प्रश्नाला उत्तर मी सांगू शकतो की ज्या मंडल आयोगानं काही जाती OBCमध्ये घातल्या त्यावेळेस त्याच गुलामगिरीतली जनगणना का ग्राह्य धरली? त्यावेळेस नवी जनगणना करून OBCमध्ये आरक्षण देता आलं नसतं का? जर निजामाची गॅजेट गुलामीतलं आहे तर तीच जनगणना ही गुलामीत झालेली नाही का? तेव्हा आपण काय बोलतो, आपली अवकात किती, आपण कोणाच्या मतावर मोठे झालोत याचा विचार सोडून केवळ राज्याच्या मंत्री म्हणून वावरायचं आणि एका समाजाप्रती द्वेष करायचा, हीच या लोकांची नीती आहे. तेव्हा यापुढे मराठा समाज निश्चित अशा लोकांना लक्षात ठेवेल.